गुड मॉर्निंग एव्हरीवन. इट्स डे 10 ऑफ आवर राईड. आज आपण मनालीमध्ये आहोत. मनालीमध्येच फिरणार आहोत कारण आपली आज गाडी शिपवणार आहे मनालीवरून पुण्यासाठी. सो आता थोडा 3 तास आहेत मध्ये आमच्याकडे. सो थोडं फिरून येणार आहे आम्ही. मनालीमध्येच काहीतरी बघणार आहे, काय बघायला भेटतं वगैरे. आता आम्ही आव्हानच्या हॉटेलमधून चेकआउट केलं आहे आणि मनालीमध्येच समोरच एक दुसऱ्या हॉटेलमध्ये चेक इन केलं आहे. रूम काहीशी अशी कम्फर्टेबल रूम आहे. आमचा एक दिवस एक्स्ट्राचा स्टे जो की टूरमध्ये नाही आहे, तर आपण इकडे घेतलेलं आहे. रिव्हर व्ह्यू आहे, इथून व्यास नदी वाहते आणि ही एवढी रूम आहे आपली कम्फर्टेबल. आम्ही काल चेक इन केलेलं या हॉटेलमध्ये, तर काय आपल्याला एवढं कम्फर्टेबल वाटलं नाही, म्हणून आम्ही आता त्या समोरच्याच या हॉटेलमध्ये चेक इन केलं आहे. चांगलं हॉटेल आहे, मी रूम टूर तुम्हाला दिलीच. आता आम्ही फ्रेश झालो थोडं. सकाळी रोहतांग पासला गेलेलो, अटल टनलला थोडं कंटेंट क्रिएट करायला, आणि आता आम्ही परत रूमवर आलो. नवीन रूममध्ये जरा फ्रेश झालो, सेटल इन झालो, आणि आता परत आम्ही लंचसाठी चाललो आहे. आज गाडी आपली शिपवणार होती, पण कुरिअरवाल्याने ऐन टाईमला फोनच नाही उचलले. सो आता नंतर त्यांनी कॉल करून सांगितलं की सर उद्या रिशेड्यूल करतो. सो आता उद्या गाडी जाणार आहे. सो आज आपल्याला गाडी भेटली आहे. आता बघूया, गाडी आहे तर गाडीवरच फिरून घेऊया. आता आपण हाडिंबा टेम्पलला पोचलो आहे. मस्त असं जंगलात झाडांच्या मध्ये हे मंदिर आहे हाडिंबाचं. तुम्ही बघू शकता, उंच उंच झाडी आहे आणि वा, छान घंटानाद ऐकू आला आहे. अशा उंच झाडींच्या मधून एक पाथवे बनवलेला आहे, ते रॅबिट वगैरे फोटो काढायला. वा, गर्दी फार कमी आहे. आम्ही सीझनला येतो फिरायला जनरली, सो जास्ती गर्दी असते. इथे मूवीची पण शूटिंग झालेली, ये जवानी आहे दीवानी. आपल्या बॅकग्राऊंडला तो हाडिंबा टेम्पल आहे, आणि तिथून थोडंसं वॉकिंग आहे ना, गतोटकच टेम्पल आहे. भीमाचा पोरगा होता गतोटकच, तसं टेम्पल आहे. स्वतः आपण ते बघायला चाललो आहे. इथे साईडला बघू शकता, हिमाचली कपड्यात तुम्ही फोटो काढू शकता. ससा आहे, गतोटकच मंदिर आहे. इथे लोक नवस बोलतात, आणि नवस पूर्ण झाल्यावर असं काय काय वाहतात, त्रिशूल वगैरे, आणि जे बळी दिले जातात त्याची शिंग इथं ठेवलेली आहेत. आता बळी तर देत नाही, पण जुन्या असावेत कदाचित, पण फार मोठे मोठे आहेत, मोठ्या प्राण्यांचे आहेत कोणत्या तरी. आपण इथं नतमस्तक होऊया. शक्तिस्थान आहे भीमाचा, आणि हाडिंबा ह्या दोघांचा मुलगा होता घटोत्कच, त्याचं हे स्थान आहे. तरच झालं. आपण आलेलो आहोत हिमाचल कल्चरच्या म्युझियमला. आतमध्ये हिमाचलच्या कल्चरल गोष्टी आहेत, त्या आपण आता बघणार आहोत. छान अशी सुंदर नक्षीकाम केलेली कमान आहे, सुंदर नक्षीकाम आहे. आणि हा आपला आवडीचा सेक्शन आहे समोर, ढाली आणि तलवारी, जो आपल्याला सगळ्यात जास्त आवडतो. पण आपण इकडनं चालू करूयात.
आम्ही आता हिमाचलमध्ये गंमत घ्यायला आलेलो आहे. आम्ही ॲपलची झाडं बघायला आलो आहे. आता आम्ही तिथले शेतकऱ्यांना जरा मस्का लावणार आहे आणि थोडे ॲपल तोडायला भेटतात का बघणार आहे. आपण आलो आहे मनालीला सफरचंदाच्या बागेत. ते सफरचंदाची बाग आहे आणि आम्ही त्यात आलो आहे. तुम्ही बघू शकता माझ्या शेजारी सफरचंद आहेत सगळी लागलेली झाडालाच. ही थोडी कच्ची आहेत आत्ता, पण पिकलेली सुद्धा वरती काढण्याचे काम चाललेले. आम्ही थोडी सफरचंद तोडून बघणार आहे आता की कसं वाटतंय आपल्याला. सरळ सरळ झाडाचं सफरचंद काढून खाण्याची मजा घेणार आहे आता आम्ही. ॲपल आहे ते काढायचं काम चाललं आहे. सफरचंद हा पण ते सांगणार तेच तोडायचे. आराम से तोड़ना है ना, नहीं तो एक पकड़ेंगे फिर सारा निकल जाएगा. तो प्रोजेक्ट तर शिकली आहे ॲपल तोडायला चांगलेच. तिला इथे कामाला ठेवणार आहेत. दीदी इसको काम पे रख लोगे ना आप? हाँ इसको रख लो. देखो अच्छा बोला, गिरा दिया. निकाल दो इसको काम से तुरंत. मेरे पास टोकरी नहीं है भाई. तुरंत तुरंत निकाल दो इनको. आता आपण ॲपल आपण आता घेतलंय. पाहिजे का अजून? जाओ तुम गुरु के काम में जाओ. गुरु के काम में पता नहीं छुट्टी कितने बजे होती है? 7 बजे. 5 बजे बड़ा पारी. ये बराबर 5 बजे होते हैं. 5 बजे होते गुरु के काम में. आमच्या सगळ्या मंडळींनी सफरचंदाचा आम आला. तेरे सामने आंटी दीदी इज सो काइंड. थँक्यू दीदी. चले कुठून इथून? ठीक आहे, इथूनच गेलो मी. आम्ही सफरचंद खाल्ली आता झाडाची काढून आणि आता आम्ही निघालोय पुन्हा मॉल रोडला जायला. ॲक्च्युली हाडिंबावरून प्लॅन मॉल रोडला जायचाच होता, पण आम्ही चेंज ऑफ प्लॅन केला आणि ॲपल खायला आलो. सो आता ॲपल खाऊन झालेत, आता आम्ही मॉल रोडला जाणार आहे. तोपर्यंत तुम्ही हे ॲपल बघा, फ्रेश आज काढलेले ॲपल्स. हे आपण अजून एक जमा केलं आहे. ते बोललेले घेऊन जावा, काय प्रॉब्लेम नाही ॲपलचा. सो आपण घेतलं आहे. चला जाऊया आता. हा टेम्पो भरून जाणार आता. आम्ही मॉल रोडला आलो आता, मनाली मॉल रोड. थोडं सॉव्हेनियर शॉपिंग उरलेली करायला. ना पैक वाला ब्लैक वाला ये गोल्डन है. ब्लैक में ही है. काय करायचं? ब्लॅक गोल्डन गोल्डन वाला बघा. हा असा मॉल रोड आहे. इथे छोटे छोटे असे गिफ्ट आर्टिकल्स भेटतात. आपण हे घेतलेत आता गिफ्ट आर्टिकल्स. आणि आता आपण हॉटेलकडे जाऊया जेवायला, कारण डिनरचं टायमिंग संपून जाईल. आपले फ्रेंड्स जाणार आहेत आता संध्याकाळच्या बसनी, आणि माझा बड्डे रात्री 12 वाजता चालू होणार आहे, म्हणून त्यांनी केक आणला आहे आपल्यासाठी. सो आम्ही चौघंच आहे यावेळेस केक कापायला, पण आता हे पण जाणार आहेत, तर मग दोघंच. पण ठीक आहे, केक आलाय. चलो सुरू करते. मी तुझ्या बड्डेला केक लावला नव्हता. अंडरलाईन ज्यांनी लावला होता ते तू गेला नाही. हा आणले, सांगितलं होतं की मला काहीतरी पाहिजे, पण तिने आणलं नाही. नाही 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 पण काय. हॅपी बर्थडे टू थँक्यू. हॅपी बर्थडे
असे हे दे हॅपी बर्थडे श्रेयस नाही नाही काय काय मी लावलं नव्हतं मी बिलकुल लावलं नव्हतं जगता थोडा क्लोजअप घे ग. श्रेयस मी लावलं नव्हतं अरे भाऊ. मी मग पुढच्या वेळेस लय घाण लावणार पुढच्या वर्षी नाही श्रेयस नाही भाऊ माझे नवीन कपडे आहेत. तू जुनी घालून बसलेला सांगायला होतं पाहिजे. तू आता तू पहिले तू कपडा- चेंज करून बसलेला मी तुला लावला नव्हता मी कप खायला घातलेला इकडे बघ. पूर्ण काय ताम थोडासा मी त्रास नव्हता दिला तुला. थोडासा मी देतोय ना पण भाऊ मी तुला घाण लावणार पुढच्या वर्षी मीच आवरलं त्याने. बघ की अरे मला फोटोच पण राहिला हा. यार अक्षय सोबत चांगला नंतर लावायचा होता ना. आता असा फोटो काढणार मी थांब अक्षय श्रेयस. तो सिरियस मी तुला लाव अरे केसात नको रे इथं थंडी किती आहे आपण पुण्यात आहे का एक नंबर थांब 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 जगता एकच मिनिट कसं आहे? आता कसं एक नंबर वाटतंय सिरियस हे बरोबर नाहीये मी ह्याच्या बड्डेला लावला नव्हता ज्याने लावला त्याच्या बड्डेला हा गेला का नाही मग गुड मॉर्निंग एव्हरीवन आज आहे आपल्या ट्रिपचा 11वा दिवस आपली राईड काल परवाच संपली आपण काल मनालीमध्ये थोडं फिरलो एक्सप्लोअर केलं आणि आज आहे माझा बड्डे येस मी बड्डेला मनालीमध्ये थांबलो आहे आणि बाकीचे काल गेले तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल सो आज बेसिकली प्लॅन सिम्पल आहे आज आता इथून एक वशिष्ठ टेम्पल म्हणून आहे तिथे जाणार आहे आम्ही आणि त्यानंतर देवाचं दर्शन घेऊन परत रूमवरच येणार आहे कारण खूप हेक्टिक राईड झाली आपली एवढे 10-12 दिवस पण आपण आता थोडं रेस्ट करून बड्डे सेलिब्रेट करणार मनालीमध्ये आणि आज गाडी शिफ्ट करून आज संध्याकाळच्या बसने निघणार तो चला मनालीमध्ये वशिष्ठ टेम्पल बघून येऊया दर्शन कॅमेरा आता आपण वशिष्ठ टेम्पलला चाललो आहे गाडीवर छान असं थोडं मनालीतून थोडं बाहेर यावं लागतं 4.5 किलोमीटरवर आहे टेम्पल मी 2 वेळा आधी मनालीला येऊन गेलो आम्ही पण दोन्ही वेळेस हे मिस झालं होतं तर बड्डेच्या दिवशी येणं इथं लिहिलं होतं वाटतं म्हणून आम्ही आज आलो आहे आवर्जून इथं शिवचं मंदिर आहे वशिष्ठ ऋषीचं मंदिर आहे त्यामुळे आपण चाललो आहे आता जवळपास आलं 1 किलोमीटर राहिले वशिष्ठ टेम्पल तिथं बघणार आपण शिव मंदिर आहे इथे बाबा जी बैठे आपलं आता वशिष्ठ ऋषींच्या मंदिराचं दर्शन झालं शिव मंदिराचं दर्शन झालं आणि आता आपण राम मंदिर पाहतोय राम मंदिर पण छान सुंदर आहे एकदम हिमाचली शैलीतलं मंदिर आहे वरती कळसावरून तर कळतं की मंदिर फार जुनं आहे पुढचं स्ट्रक्चर जरी नवीन असलं तरी मागचं स्ट्रक्चर जुनं आहे तर आपण पहिले दर्शन घेऊया आणि मग आपण बघूया की कसे लहान मुलांसोबत खेळते प्राजक्ता इथल्या
चलो आता इथून निघूया आपण. सो आपण मनालीला पोचलोय सेफ एक्सप्रेसच्या गोडाऊनला. हे ॲक्च्युली भुंटरमध्ये आहे आणि इथे तुम्ही एक दिवस आधी सांगितलं तर ते आपल्या हॉटेलवर येऊन सुद्धा पिकअप करतात. पण आम्हाला कालपर्यंत चंदीगडवाला पिकअप येईल असं वाटत होतं, पण त्यांनी लास्ट मोमेंट डिच केलं. तर आम्ही आता फटाफट एकदम शोधलो सेफ एक्सप्रेस आणि भुंटरमध्ये ऑलमोस्ट 1 तास ट्रॅव्हल करून खाली आलो आहे मनालीपासून आणि गाडी शिफ्ट करतो आता. सो फोनवर ट्रस्ट नका ठेवू, ट्रस्टेड नावावरच ट्रस्ट ठेवा, कारण इथे खूप फ्रॉड होतो. ॲडव्हान्स घेतात आणि येत नाही येत पिकअपला बाईक. आपली बाईक शिफ्ट करून आम्ही आता त्या कुरिअरवाल्या दादांनी आम्हाला सोडलं कुलूला. आता आम्ही कुलूला बस स्टँड शोधतो की बसने आपल्याला मनालीला जाता येईल. इथल्या रोडवेजच्या बस आहेत, हिमाचल रोडवेज त्यांनी जाणार आहे. विचारू आपण यहाँ से मनाली के लिए बस कहाँ मिलेगी? बस अड्डा है. ओके थँक्यू. ते म्हणले पुढं बसचा स्टॉप आहे. ऊन आहे इथं. आमची संध्याकाळी 9ची बस आहे, तो 8:30च्या आधी पॅकिंग संपवायची आहे. 5 वाजलेत, कसं होणार आहे काय माहिती. सगळी घाई गडबडच होणार वाटतं आज. चलो ठीक आहे, होत असतं. रौनक ट्रान्सपोर्टने लय घाण धोका दिला आम्हाला. त्याच्या भरोशावर नसतो बसलो तर कालच आपली शिफ्ट झाली असती. आणि काल पण कल्टी दिली, आज पण कल्टी दिली. फ्रॉड आहे ते रौनक ट्रान्सपोर्ट चंदीगड. ॲडव्हान्स मागतो, गाडी पिकअप करायला येत नाही. मनालीची बस भेटली, न्यू प्रेम काहीतरी नाव आहे, पण मनालीला जाते. प्रोजेक्ट चढली याच्यात, मी खाली मागे राहिलो ना, हेल्मेट होतं माझ्याकडे तर. बस हा तसा माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे या बसमध्ये बसण्याचा, लोकल बसमध्ये बसण्याचा. नेहमी आपली गाडी असते, कार असते किंवा मग एनी मोड ऑफ ट्रान्सपोर्ट असतो, पण लोकल बस नसते. पण यावेळेस फर्स्ट टाईम आपण लोकल बसने प्रवास करतो आहे. फार गर्दी आहे बसमध्ये. आम्हाला कुलूपासून 180 रुपये लागलेत मनालीला जायला, की परवडलं तरी. तर टू व्हीलर आपली एकदाची शिफ्ट झाली ती खूप मोठी गोष्ट झाली, कारण आमच्याकडे खूप कमी टाईम राहिला होता बसला मनालीमधून निघण्याचा. उद्या फ्लाईट आहे आपली, खूप शॉर्ट ऑफ टाईम राहिला होता, त्यामुळे मी रिस्क नाही घेतली सरळ सरळ निघून आलो भुंटरसाठी. मग आता परत बसमध्ये बसलो. 1 तासभर लागेल आम्हाला मनालीला पोचायला, जर सगळं चांगलं राहिलं ट्रॅफिक वगैरे तर. सो आता वाजलेत 8:15. आम्ही आलो रूमवर जवळपास 6:45 झालेले. आम्हाला अख्खी पॅकिंग करायची होती, तर बसने खूप वेळ घेतला आमचा इथे पोचवायला. आम्हाला 9ची बस, 8:15ला आमची कॅब येणार आहे आव्हानची. आणि आम्ही फुल पॅनिक झालेलो की आता जमते की नाही जमते, कारण रस्ता बंद करून ठेवलेला गव्हर्नमेंटने, काम चालू होतं म्हणून. पण कसं बसं आम्ही पोचलो 6:45ला. आणि आता आम्ही रेडी झालो फास्ट एकदम. बॅग वगैरे पॅक केलं, वेट केलं त्याचं, कारण फ्लाईटमध्ये वेटचा पण इश्यू असतो. सो वेट केलं, सगळं वेट बॅलन्स केला आणि आता आम्ही रेडी झालो आहे. केक वगैरे कापला, कारण केक कापायचा राहून गेलेला, काल मला झोप आली लवकर रात्री. सो आता केक कापला आणि फटाफट रेडी झालो. आणि आता आम्ही निघालो आहे वॉल्वोसाठी. आपली खाली कॅब आली आहे जी आव्हानने पाठवली आहे. कॅबने आम्ही जाणार आहे वॉल्वो स्टेशनला आणि तिथून वॉल्वोमधून दिल्लीला. सो चला आता पटकन कॅब पकडूया. फायनली वी मेड इट टू वॉल्वो. पोचलो आपण वॉल्वोमध्ये. आपलं सीट 6A आणि 6B राईट साईडचं सीट आहे. खूप धावपळ झाली शेवटच्या मोमेंटला, खूप धावपळ. पण पोचलो फायनली. आपण बसमध्ये बसलो आता. चांगली बस आहे, कम्फर्टेबल बस आहे, सीट्स पण चांगल्या आहेत.
बसमधून उतरलो आता काश्मीरी गेटला आणि एरो सिटीमध्ये आपण हॉटेल बुक केलं, तिथे चाललो आहे. थोडा रेस्ट करून एअरपोर्टला निघणार आहे आता. सिंपल. थोडं रेस्ट करून आता एअरपोर्टसाठी निघालो आहे. 15 मिनटावरच एअरपोर्ट आहे हॉटेलपासून आमच्या. सो लगेचच एअरपोर्टच्या रोडला लागलो आता आम्ही. ट्रॅफिक नाही काय नाही. एरो सिटी बेस्ट आहे एअरपोर्टच्या जवळ राहण्यासाठी. टर्मिनल 3मधून डिपार्चर आहे. टर्मिनल 3 फायनली दिल्ली. एक हेल्मेट गेलं गाडीसोबत, एक राहिलं आपल्यासोबत. चेक इन करून बसलेलं बरं आता. एअरपोर्टला पोचलो तर गेट चेक करतोय कोणता आहे, म्हणजे आपल्याला गेटला जाऊन थांबायला. आता आम्ही चेक इन केलं लगेच सगळं. सिक्युरिटी चेक पण झालं आणि आता आम्ही गेटला चाललो आहे. सो सड म्हणले मी सर. असं आहे की छान ट्रिप झाली एकदम. लडाख राईड बेस्ट झाली, मजा आली. धावपळ झाली, सगळ्या लास्ट मोमेंट धावपळी झाल्या, पण फायनली आता आपण एअरपोर्टला आलो आहे. लगेच गेले, गाडी पार्सल झाली आहे आणि आता इथून फक्त बोर्ड करायचं आणि पुणे. ट्रिप कंप्लीट झाल्यावर एक वेगळीच फिलिंग येते माणसाला की डन आहे आता. आता काय पुढे काय, ऑफिस तर चालूच राहणार आहे उद्यापासून, पण एक तो डोक्यात चालू होतं की पुढची ट्रिप कोणती. सो चला आता पहिले घरी पोचूया, बसूया परत प्लॅनिंगला पुढच्या ट्रिपच्या. टायमिंगमध्ये बोर्ड केलं आपण फायनली. एकदम बॉर्डर लाईन 6:35 झालेत. 25 मिनटात आपलं टेक ऑफ आहे. बाकी फ्लाईट फुल आहे पुण्याची, एअर इंडिया. ठीक आहे आता काय, लेट्स गो होम. जाताना एक सनराईज होत होता जो की काश्मीरवर होता आणि आता हा सनसेट होतो आहे दिल्लीला आणि आपली ट्रिप संपली. वेळ आली आहे पुण्याला जायची आणि तुम्हाला बाय म्हणण्याची, पण नक्कीच लवकरच भेटणार आहोत एका नवीन ट्रॅव्हल सिरीजमध्ये, एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.